आज मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या नवीन प्रवेशोत्सवाच्या मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतली त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि शासनाच्या धोरणानुसार पहिल्या दिवशी शाळेच्या प्रत्येक लोकप्रतिनिधी कुठल्या शाळेमध्ये आज महाराष्ट्रामध्ये जातोय। मी मुद्दामून इथे आलो की इथंच माझ्या दोघं मुलांचं आणि शिक्षण इथेच झालेलं आहे, याच शाळेमध्ये झालेलं आहे। त्यामुळे माझ्या वडिलांचंही शिक्षण इथंच झालेलं आहे, आमचंही शिक्षण इथंच झालंय, माझ्या मुलीचंही शिक्षण इथंच झालेलं आहे। त्यामुळे जिथे आमच्या घराण्याची आमच्या गावाच्या लोकांची सुरुवात या शाळेमध्ये झाली तिथेच आपण जावं अशी माझी अपेक्षा होती। पण आम्हाला जेव्हा शाळेत आणलं होतं तेव्हा टांगा टोली करून आणलं होतं, बघा अवचोरचे बघा। आणि आज जे विद्यार्थ्यांना आणलं एकही पोरग रडत नव्हतं, म्हणजे केवढा काळ बदलला निवेदी। तुम्हालाही तुमचे शाळेचे दिवस आठवत असतील, मलाही आज माझे शाळेचे दिवस आठवत आहे, सचिन दादा आठवत असेल, भोसले मॅडमांनाही त्यांचे शाळेचे दिवस आठवत असतील। दोन रथात याशिवाय मधल्या सुट्टीमध्ये पळून जायचो मी, तुम्हाला माहित नाही, यांच्या मारुतीच्या मंदिरमध्ये लपून जायचो। सांगायचा अर्थ असा आहे की हा मुलांमध्ये उत्साह करण्याचा कार्यक्रम आहे, त्याचा वर्षभर उत्साह टिकावा याच्याकरता शासनाने हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज मला आठवतं की या शाळेमध्ये आम्ही लहानचे मोठे झालो, इथे या झाडापाशी आम्ही क्रिकेट खेळायचो। ही काळ आहे, इथे या ठिकाणी ग्राउंड असायचं, नंतर उर्दू शाळेचं अस्तित्व आल्यानंतर ग्राउंड कमी झालं, त्याच्यामुळे तिथं खेळणं आमचं सगळ्यांचंच बंद झालं। आणि आज या ठिकाणी आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की जळगाव जिल्ह्यामध्ये एकमेव अशी शाळा आहे की उर्दू आणि मराठी आजूबाजूला भरते। मला तरी वाटत तुझे असं असेल, की त्यावेळेस मला आठवतं की उर्दू शाळा भरायला जागा नव्हती, त्यावेळेस मराठीमधूनच अर्धी जागा गावाने उर्दू करता दिली। म्हणजे अशा पद्धतीचं गाव, या गावामध्ये या पद्धतीचे कार्यक्रम राबवत असताना दोघं शाळा आमच्या आजूबाजूला आहेत, मग उर्दू बॉईज असतील, उर्दू गर्ल्स असतील किंवा आपली मराठी शाळा असेल। या शाळेमध्ये आम्हाला आठवतं की मुलांना शाळेमध्ये आणणं म्हणजे फार जिद्दीची बाब असायची, पण आज मॅडमनी सांगितल्याप्रमाणे कोणताही मुलगा रडताना आम्हाला दिसला नाही, कारण की तो स्वतःहून त्याला ओढ आहे की मला शाळेमध्ये जायचं आहे। आता ही ओढ म्हणजे आजच्या काळामध्ये ही नवीन जी पिढी आहे तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, तर ही पिढी शिक्षणाकडे ओढ करत असताना घरामध्येही त्या पद्धतीचं वातावरण आहे। आज आम्ही या मुलांना शालेय व्यवस्थापन माध्यमातून शासनातर्फे पुस्तकं वाटण्यात आली। सुनील भाऊ सारखे दानशूर लोक या ठिकाणी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ दप्तर देत आहेत। मी सुद्धा आपल्या सगळ्यांना आवाहन करतो, दरवर्षी आपल्या वया येतात, आपल्या वया 20 तारखेला येणार आहे, त्यामुळे एकही उर्दू आणि मराठीच्या शाळेच्या मुलांनी वया घ्यायच्या नाही आहे, कारण की आपण पूर्ण तालुक्यामध्ये मराठी माध्यम असो उर्दू माध्यम असो अशा सगळ्या मुलांना 1.5 लाख वया वाटतो। यावर्षी 1.5 लाखचं उद्दिष्ट आहे, मागच्या वर्षी 35 लागल्या होत्या, यावर्षी 1.5 लाख वया आपल्याला लागत आहेत। मग प्रत्येकाला घरपोच वही येईल, त्याचं मूळ कारण हेच आहे की शासन पुस्तक देतं, शासनच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, काही दानशूर लोक दप्तर देतात, कोणी वया देतात, त्यामुळे मोठ्या माणसाला याचा फरक पडत नाही, पण मध्यम माणसाला याचाही फरक पडतो। आज 10 वया घ्यायला गेला तर आपण तर 400-500 रुपये लागतात, दप्तर घ्यायला गेलं तर 200-300 रुपये लागतात। आम्हाला तर पुस्तकच भेटायचे नाही, आम्ही पॉइंटिंग पुस्तक वापरायचो। जो पुढच्या वर्गामध्ये चांगला पोरगा आहे, मालदारचा पोरगा आहे, त्याच्याकडे सुंदर पुस्तक आहे, त्याला पहिले साल पैसे बोल सकते थे हम कि अगले साल हमको किताबें दो, आधे किंमत में तो भाव खायचा, पाऊण किंमत मध्ये द्यायचा, ही परिस्थिती होती। आता तर नवे पुस्तक, नवे दप्तर, सगळ्या गोष्टी नव्या आपल्याला शिकायला मिळतात। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी शिकलं पाहिजे, खूप शिकलं पाहिजे आम्हाला असं या ठिकाणी वाटतं। माझी राजकारणाची सुरुवात याच गावाने केलेली आहे, गुलाबराव करण्याची ताकद कुणी केली असेल तर ती माझ्या पाळली गावाने केलेली आहे। त्यामुळे या गावातही मी काही केलं लागतं म्हणून नेहमी माझं शाळेकडे लक्ष असतं। शाळेच्या लोकांनी जेही सांगितलं ते आम्ही तत्पर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो। आणि मला खात्री आहे की आज या सुंदर कार्यक्रमाला मी येऊ शकलो, बऱ्याच दिवसांनी बैलगाड्यावर बसण्याची संधी पण मला मिळाली, कारण की बैलजोडी ही आमच्या बळीराजाचं एक सगळ्यात मोठं वाहन आहे।
किती झालं तर आमच्या जीवनाचा साथीदार, आमच्या सुखदुःखाचा साथीदार, त्या ठिकाणी शेतामध्ये घेऊन जाणारा साथीदार हा आमचा बैलच असतो. त्यामुळे या आपल्या हिंदुस्थानामध्ये पोळ्यासारख्या सणाला आपण त्याची सुद्धा नंदीराजा म्हणून पूजा करत असतो. नए किताबें नए ख्वाब लेके आए हैं हम, नए किताबें नए ख्वाब लेके आए हम, स्कूल की चौकट पे उजाले बोएंगे हम. अशा पद्धतीचं कार्य पुढच्या काळामध्ये मुलांनी करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. खुशियां की रोज के लेकर आए हो तुम, स्कूल की गलियों में फूल बन के छाए हो तुम. अशाच पद्धतीनं या लहान लहान चिमुकले ज्यांना आपण देवाच्या घरची फुलं म्हणतो, या फुलांचं पुढचं आयुष्य देवा सुख आणि समृद्धीचं जाऊ दे अशीच प्रार्थना या निमित्तानं व्यक्त करतो. या शाळेमध्ये येणाऱ्या सगळ्या मुलांची प्रगती होऊ दे अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. त्याच्यामध्ये शिक्षक वृंद आहे, गावाचे नागरिक आहे, कर्जतांचा मच्छूर सरपंच झाला त्याचंही मी स्वागत करतो. अंगणवाडी सेविका आहे, माझ्या आशाताई आहे, सगळ्यांनी इथं उपस्थिती दिली त्यांचेही आभार मानतो. बचत गटाचे आमच्या अध्यक्ष असतील, CRP असतील, कारण की मला निवडून देण्यामध्ये तुमच्यापेक्षा जास्त वाटा लाडक्या बहिणींचा आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त लाडक्या बहिणींवर माझं लक्ष असतं आणि तुम बेमान हो जाएंगे भाई, पण त्या बेमान नाही होणार. कारण की त्यांना माहिती आहे की एक भाऊ भाऊबीजीला आणि रक्षाबंधनला तो 2 वेळेस 300 रुपये टाकतो, पण हा एकमेव भाऊ असा आहे की तो दर महिन्याला 1500 रुपये टाकतो. त्यामुळे त्यांचं या भावाकडे 100% लक्ष आहे आणि माझं सुद्धा माझ्या बहिणींकडे लक्ष आहे. त्यामुळे तुमचं सुद्धा खूप खूप आभार मानतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.